महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। गंगापूर रोड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या सुमारे 300 ते 500 वर्षे जुन्या झाडांची तोड करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भावनिक प्रतिक्रिया उमटली आहे। या झाडांच्या कत्तलीमुळे अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। गंगापूर रोडच्या झाडांसाठी आम्ही इकडे राहायला आलो आणि आता हीच राहिली नाहीये। काय व्हायचं इकडे? सगळी रडतील मग। आता झाडच नाही राहिली तर गंगापूर रोडवर राहण्यात काय अर्थ आहे? एवढा लांबून आम्ही मुंबईवरून इथे आलो की छान झाडं आहेत आणि ह्यांच्यासाठी आता रडतोय आम्ही। झाडच नाहीये। मी आता झाडं कापणं बंद करतो आणि आम्ही मग घरी गेलो। आम्ही घरी गेलो नाही की आम्हाला फोन यायला चालू झाले की अरे तुम्ही इथून हल्लात तर पुढचं झाड पण कापायला घेतलं त्यांनी। हे दोनच कापणार आहे, आता आम्ही याला रिप्लांट करतोय असं वगैरे बोलले, म्हणून आम्ही घरी गेलो की उद्या येऊया बघूया आणि लगेच पुढची झाडं कापायला घेतली। किती फसवणूकपणा आहे हा। स्थानिक नागरिकांच्या मते रस्त्याच्या मधोमध असलेल्या या झाडांमुळे अनेक अपघात घडले असून काही जणांचा बळीही गेला आहे। त्यामुळे ही झाडे हटवण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती। रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने झाडे हटवणे आवश्यक असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला होता। या घटनेमुळे विकास आणि पर्यावरण संवर्धन यामधील समतोलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।